खालच्या जाती जन्माला आलेल्या मुलांना शाळा असेल, आता मीच त्यांच्यासाठी शाळा काढणार. सावित्री, आता मीच शाळा काढणार. कोणासाठी? दलितांच्या मुलासाठी, जे जे उपेक्षित असतील, जे जे ज्ञान वंचित असतील त्या सर्वांसाठी. पण त्यांना शिकवणार कोण? मी शिकवणार. सावित्री, कसला विचार करते? तुमच्या मुलीसाठी सुद्धा शाळा काढायला हवी. एक मुली शिकेल तर कुटुंब शिकेल, एक कुटुंब शिकेल तर समाज शिकेल, एक समाज शिकेल तर राष्ट्र शिकेल. सावित्री, तू किती मुलाचं बोललीस. मुलीसाठी त्या शाळा काढायला हवी, पण त्यांना शिकवणार कोण? मी शिकवणार. अगं, पण तुला कोण शिकवणार? तुम्ही शिकवा, मी शिकवेल आणि शिकवेल. ज्योतिबाला एक विचार सुचला. ज्योतिबाला पहिले आपल्याच घरी शाळा सुरू केली. तिच्याकडे दे. पुढे सर. पहिली मुलींची शाळा आमचे शिक्षक होते ज्योतिबा आणि पहिली विद्यार्थी होती सावित्री. थांब. सावित्री, तुला आता छान लिहिता वाचता एवढे लागलं. तू आता मुलींना शिकवू शकतेस, पण तुला खूप अडचणी येते. तुम्ही काही काळजी घेऊ नका. मी मुलींना शिकवेल. मी मुलींना बोलून आणते. जाऊ तुझं माईक नाही येणार पुढे. चल जोरात. तुमच्या मुलीला शाळेत पाठवा. चल आली. बोल. नमस्कार सावित्रीबाई. म्हणणार नमस्कार. मी पण तुमची मदत करणार आहे. मी फातिमा शेख. मी पण शिकवणार आहे. मी पण शिकवणार आहे. एक म्हणा रे. 2 3 4. 1000 वर्षापासून चुलीचा च, म मुलींचा, म मुलाचा म, प पतीचा प, हेच धडे गिरवणारी मुली आता नवा धडा गिरू लागली. सिद्धू. 1948 साली पुणे इथे मुलींसाठी पहिली शाळा काढण्यात आली. सावित्रीबाई आणि फातिमा शेख तिथे शिकवत होत्या. सावित्रीबाई फातिमावर भरोसा होता. त्यांच्या वेळेस फातिमा शाळा सांभाळायच्या. नमस्कार. धन्यवाद.